रशिया मॉस्को येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा 2025 मध्ये अहिल्यानगर शहापूर केतकी येथील अमोल गायकवाड यांनी उत्कृष्ट कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावला। त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांनी त्यांच्या निवासस्थानी श्रीफळ शॉल देऊन भव्य सत्कार करण्यात आला। अमोल गायकवाड गेल्या काही वर्षापासून सातत्याने पॉवर लिफ्टिंगचा सराव करत आहेत। त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना प्रथम पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत मिळाले, जिथे त्यांनी सुवर्ण पदक पटकावले। त्यानंतर दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली। राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांची रशियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली। रशियातील स्पर्धेत सहभाग घेत अमोल गायकवाड यांनी भारताचे व अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले। त्यांच्या या यशाचा अभिमान म्हणून जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले व सरपंच देवराज भालसिंग यांनी त्यांचा सत्कार केला। यावेळी उपस्थित जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले, शहापूर केतकी गावाचे सरपंच देवराज भालसिंग, लॉरेन्स स्वामी भारत भाऊ, कुमार लोखंडे, विल्यम्स भैया स्वामी समस्त परिवार उपस्थित होता। आज आपल्या अहिल्यानगर मधील सुपुत्र आमचे सहकारी अमोलजी गायकवाड यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप 11th या मॉस्को रशिया या स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये प्राप्त केलं। त्यामध्ये बॉडी बिल्डिंग व वेट लिफ्टिंग यामध्ये त्यांचा दुसरा क्रमांक आलेला आहे। तर निश्चित आज त्यांनी नगर जिल्ह्याचे नाव हे महाराष्ट्र नव्हे तर भारताच्या नकाशापर्यंत नेण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले। आम्हाला अतिशय आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय। आताच आम्ही सत्कार संपन्न केलाय। भविष्याच्या वाटचालीसाठी आम्ही अशा शुभेच्छा देतो की अशीच प्रगती आपली या क्षेत्रामध्ये होत राहो। आज तुम्ही नाव 100% नगरचंच नाही तर महाराष्ट्राचं नाव हे देश पातळीवर नेण्याचं काम तुमच्या माध्यमातून झाले। अशीच भरभराट होत राहो। अतिशय आनंद याचा वाटतोय की सर्वसामान्य मुलगा हा आज एक वेगळ्या लेवलपर्यंत त्यांनी आपल्या गावाचं नाव, जिल्ह्याचं नाव लिहून ठेवलंय। तर निश्चित भविष्यामध्ये आपली प्रगती चांगल्या प्रकारची घडावी अशी परमेश्वराला प्रार्थना करतो। आमचे सहकारी अमोलजी गायकवाड यांना भविष्याच्या वाटचालीसाठी व येणाऱ्या सर्व स्पर्धेसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा।